तर आज मी पाहिलेला आहे किस किस को प्यार करू हा चित्रपट. रिटन अँड डायरेक्टेड बाय अनुकल्प गोस्वामी. स्टारकास्ट आहे कपिल शर्मा, आयशा खान, त्रिदा चौधरी, परुल गुलाटी, मनजोत सिंग व स्वर्गीय असरानी. किस किस को प्यार करू 2 हा चित्रपट 2015 मध्ये आलेल्या कपिल शर्मा स्टारर किस किस को प्यार करू 1 या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वल आहे. तेव्हाच्या टाइमलाईन नुसार ते मूवी कॉमेडीच्या उद्देशाने फार चांगला होता. तर त्याच मूवीचा सेकंड पार्ट मला कसा वाटला लेट्स डिस्कस. अब किस किस को प्यार करूं दोबारा से मैं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. मूवीचा रन टाइम आहे 2 घंटे 24 मिनिटे, ज्यामध्ये आपल्याला पार्ट 1 मध्ये जशी स्टोरी होती तशी स्टोरी पाहायला मिळते, पण एका वेगळ्या ट्विस्ट सोबत. यावेळेस पण कपिल शर्माचं लग्न 3 बायकांसोबत होतं, बट त्या बायका वेगवेगळ्या धर्मातल्या राहतात. पहिल्या पार्ट मध्ये जे लग्न कशा प्रकारे होण्यात आलेलं आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. त्यात थोडं लॉजिक नव्हतं बट कन्व्हिक्शन होतं, आणि पार्ट 2 मध्ये लॉजिक व कन्व्हिक्शन दोन्ही पण नाहीये. मूवीच्या स्टार्ट पासूनच मूवीमध्ये रॅन्डमली गोष्टी काही पण होत राहतात. मूवीची स्टोरी काय आहे, मूवीचा स्क्रीन प्ले काय आहे, काहीच समजत नाही. मूवीच्या कॉमेडीचं बोलायचं झालं तर काही ठिकाणी म्हणजे क्वचित ठिकाणी मूवीची कॉमेडी काम करते, पण जास्त तर मूवीची कॉमेडी फार क्रिंज होती व मूवीची जी वन लाइनर जोक्स आहेत ते पण ऐकायला फार डिस्कस्टिंग वाटतात. या चित्रपटाची सर्वात मोठी समस्या म्हणजे या चित्रपटाची कथा. ती फारच ओळखीची, जुनाट आणि अंदाज येणारी आहे. पहिल्या भागात जे गोंधळ मजेशीर वाटला होता तोच इथे रिपीट केल्यासारखा वाटतो, बट विदाउट कन्व्हिक्शन. काही सीन पाहताना हे आधी पाहिले अशी भावना वारंवार येते. नवीन काहीतरी पाहायला मिळेल ही जर अपेक्षा असेल तर हा सिनेमा निराश करतो. कॉमेडी सिनेमा असल्यामुळे हसवणं अपेक्षित असतं, पण इथे सगळे जोक्स काम करत नाहीत. काही पंचेस खूप फोर्स्ड वाटतात, तर काही ठिकाणी सिच्युएशन ओढून ताणलेली आहे. कपिल शर्माची ऍक्टिंग पण काही खास वाटत नाही. वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये त्यांची एकाच प्रकारची रिॲक्शन होती व बाकीचे पण जेवढे साईड कॅरेक्टर्स होते त्यांची कॉमेडी पण खूप फोर्सफुली वाटत होती. त्यात मनजोत सिंग थोडे बरे वाटत होते. दिग्दर्शनात काही नवीनपणा जाणवत नाही. स्क्रीन प्ले खूपच विस्कळीत आहे, कधी वेगवान तर कधी अगदीच कंटाळवाणा. पहिला हाफ खूप स्लो वाटतो, दुसऱ्या हाफ मध्ये गोंधळ वाढतो, पण त्याचा प्रभाव कमी होतो आणि फार काही ऐकायला चांगली वाटत नाहीत. काही गाणी तर कथेला थांबवतात. कथा जुनी आणि रिपिटेटिव्ह, जोक्स अनेक ठिकाणी फेल, स्क्रीन प्ले कमकुवत, सपोर्टिंग कास्टचा अपव्यय, पहिला हाफ कंटाळवाणा. हे सर्व गृहीत धरूनच जा सिनेमा हॉलमध्ये. असरानी यांचे तर मोजून 3 सीन आहेत आणि ते फारसा काही इम्पॅक्ट पण टाकत नाहीत, पण त्यांना बघायला चांगलं वाटतं. तुम्ही जर कपिल शर्मा यांचे फॅन असाल आणि फक्त टाइमपास हवा असेल तर एकदा पाहू शकता, पण मोठ्या अपेक्षांनी गेलात तर निराशा होऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या मूवीबद्दल. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.